सांगली जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत 5 तालुके। मित्रांनो, सांगली हा जिल्हा महाराष्ट्रातला एक असा जिल्हा आहे जो कृषी, साखर आणि द्राक्ष शेती यासाठी ओळखला जातो। ज्या जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहेत। यात शिराळा, वाळवा, तासगाव, खानापूर विटा, आटपाडी, कवठे महाकाळ, मिरज, पलूस, जत आणि कडेगाव या तालुक्यांचा समावेश होतो। पण यापैकी काही तालुके आर्थिकदृष्ट्या इतके प्रगत आहेत की ते सांगलीच्या श्रीमंतीला खऱ्या अर्थाने बळ देतात। अशातच आज आपण सांगली जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत 5 तालुके कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुक्यांची यादी शासकीय आकडेवारीनुसार ठरवण्यात आलेली नाही, तर ही यादी उपलब्ध माहिती आणि तालुक्यांच्या आर्थिक गतिविधींच्या विश्लेषणावर आधारित आहे। ठोस आकडेवारी किंवा सरकारी अहवाल उपलब्ध नसल्याने हे तालुके आर्थिकदृष्ट्या संपन्न असू शकतात असा फक्त अंदाज आहे। तसेच अचूक आर्थिक डेटा उपलब्ध नसल्यामुळे क्रमवारी वादग्रस्त ठरू शकते याची सर्वांनी नोंद घ्यावी। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 5, पलूस तालुका। सांगली जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये पलूस या तालुक्याचा 5वा क्रमांक लागतो, जो क्षेत्रफळानुसार सांगलीतील सर्वात छोटा तालुका आहे। पलूस तालुक्यात मुख्यतः द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते, तर इतर पिकांमध्ये ऊस, ज्वारी, बाजरी आणि भाजीपाला यांचा समावेश आहे। तसेच या तालुक्यात काही प्रमुख उद्योग देखील आहेत, ज्यात चितळे डेअरी, कृष्णा वायनरी आणि किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपनीचा समावेश होतो। किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड KBL ही एक जागतिक स्तरावरची पंप उत्पादक कंपनी आहे, जिचा सांगली जिल्ह्याला मोठा फायदा होतो। पलूसमधील शेतकरी आणि उद्योजक यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा तालुका श्रीमंत तालुक्यांच्या यादीत आहे। नंबर 4, खानापूर विटा तालुका। सांगली जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये खानापूर विटा या तालुक्याचा 4था क्रमांक लागतो। या तालुक्याचे प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणजे विटा शहर, जिथे मोठ्या प्रमाणात वीट भट्ट्या आहेत आणि वीट उत्पादन हा इथला प्रमुख व्यवसाय आहे। याशिवाय खानापूरमध्ये यशवंत सहकारी साखर कारखाना असून इथली ऊस शेती व्यापारी स्वरूपाने केली जाते। त्याचबरोबर द्राक्ष लागवडीमुळे या तालुक्यातील उत्पादित बेदाणे निर्यातीसाठी प्रसिद्ध आहेत, ज्याचा फायदा या तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला होत असतो। नंबर 3, वाळवा तालुका। सांगली जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये वाळवा या तालुक्याचा 3रा क्रमांक लागतो, ज्याला इस्लामपूर म्हणूनही ओळखले जाते। हा तालुका मुख्यतः शेती आणि व्यापारासाठी प्रसिद्ध आहे, जिथे ऊस, द्राक्षे, हळद आणि तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते। त्यातल्या त्यात ऊसाचे उत्पादन इथे सर्वात जास्त घेतले जाते, ज्यामुळे अनेक सहकारी साखर कारखाने इथे प्रगत झाले आहेत। या तालुक्यात हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना, सर्वोदय सहकारी साखर कारखाना कारंदवाडी, राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना साखराळे असे कारखाने आहेत। त्याचबरोबर वाळव्यातील बाजारपेठा आणि रस्त्यांची चांगली जोडणी यामुळे इथला माल पुणे बेंगळूर महामार्गावरून सहजपर्यंत बाजारात पोहोचतो। वाळव्यातील शेतकरी आणि व्यापारी यांच्या मेहनतीमुळे हा तालुका आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आहे। नंबर 2, तासगाव तालुका। सांगली जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये तासगाव या तालुक्याचा 2रा क्रमांक लागतो, जो महाराष्ट्रातला एक विकसनशील तालुका आहे। मुख्यतः तासगाव हा तालुका द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनात अग्रगण्य आहे, जिथे तयार होणाऱ्या बेदाण्याची गुणवत्ता अतिशय उच्च असून त्याला GI टॅग लाभला आहे। तासगावमध्ये 100 पेक्षा जास्त द्राक्ष शेतमाल केंद्रे आणि शीतगृहे असल्याने द्राक्ष उत्पादनाचे व्यापार सुकर झाले आहेत। याशिवाय तासगावातून बाहेर पडणाऱ्या द्राक्षांची निर्यात देश विदेशात होते, ज्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते। तासगावची स्थानिक बाजारपेठ आणि चांगली कनेक्टिव्हिटी यामुळे हा तालुका श्रीमंतीच्या यादीत आहे। नंबर 1, मिरज तालुका। सांगली जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये मिरज या तालुक्याचा 1ला क्रमांक लागतो, जो जिल्ह्याचा आर्थिक केंद्रबिंदू आहे, कारण सांगली जिल्ह्याची समृद्धी मिरज तालुक्यातून दिसून येते। हा तालुका जिल्ह्याचे प्रमुख औद्योगिक व व्यापारी केंद्र आहे, जिथे ऊस, द्राक्ष, हळद आणि इतर धान्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते। मिरज आणि सांगली ही जिल्ह्यातील सर्वात मोठी शहरे आहेत आणि याच तालुक्यात वसंतदाता सहकारी साखर कारखाना आहे, जो जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखान्यांपैकी एक आहे। याशिवाय मिरज हे द्राक्ष उत्पादनातही आघाडीवर आहे। इथल्या द्राक्ष बागा आणि बेदाणे उद्योगांनी मिरजला श्रीमंतीचा दर्जा दिला आहे। तसेच मिरज येथील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आणि नागपूर पुणे महामार्गामुळे संपर्क सुविधा उत्तम झाल्याने तालुक्याचा नागरी विकासही झपाट्याने झाला आहे। तर मित्रांनो, आज आपण सांगली जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत 5 तालुके कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तसे तर प्रत्येक तालुक्याचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य आहे, मग ते शेती असो, उद्योग असो
किंवा पर्यटन असो, या तालुक्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आर्थिक प्रगती साधली आहे। तुम्हाला हे तालुके कसे वाटले आणि तुम्हाला यापैकी कोणता तालुका सर्वात जास्त आवडला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।